नमस्कार मित्रांनो, मराठी डिजिटल वर्ल्डच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण याच्यामध्ये जर तुम्ही अर्ज केलेला असेल तर तुमचा अर्ज कुठपर्यंत गेलेला आहे, तुमच्या अर्जाची सध्याची स्थिती काय असणार आहे. जर तुमचे ऑलरेडी फॉर्म सँक्शन झालेले असतील, म्हणजे तुम्हाला घर अलॉट झालेले असतील, तर तुमचा पहिला हप्ता कधी पडणार आहे किंवा पडलाय का नाही याविषयीची माहिती बघायची असेल. जर ही सगळी माहिती बघायची असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा, जेणेकरून सर्व माहिती तुम्हाला समजेल. आणि जर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या अशाच व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जसंही मी व्हिडिओ अपलोड करेल. सो विदाउट वेस्टिंग ओव्हर टाइम, लेट गेट स्टार्टेड. मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणचं स्टेटस चेक करण्यासाठी, त्याचबरोबर तुम्हाला बेनिफिशरी लिस्ट चेक करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला कुठलेही एक ब्राउझर ओपन करायचे आहे. त्यामध्ये तुम्हाला पीएम आवास ग्रामीण हे सर्च करायचे. पीएम आवास ग्रामीण हे सर्च केल्यानंतर तुम्हाला एक नंबरला जी वेबसाईट येते ही एक नंबरची वेबसाईट ओपन करायची आहे. एक नंबरची वेबसाईट ओपन केली की मित्रांनो, सर्वात अगोदर आपण बेनिफिशरी लिस्ट कशी चेक करायची हे बघूयात. तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला जर तुमचं बेनिफिशरी लिस्ट चेक करायची असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, आवास सॉफ्ट यावरती यायचं आहे. मित्रांनो, ही प्रोसेस तुम्ही मोबाईलवरती सुद्धा करू शकणार आहेत. मोबाईलवरती फक्त तुम्ही जर क्रोम ओपन केलं तर तुम्हाला डेस्कटॉप व्ह्यू करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ही अशा पद्धतीचं ऑप्शन पाहायला भेटेल. जर डेस्कटॉप व्ह्यू नाही केलं तर तुम्हाला लेफ्ट साईडला 3 रेषा दिसतील, त्यावरती क्लिक करून तुम्हाला आवाज सॉफ्ट हे ऑप्शन ओपन होईल. यावरती सिंपली क्लिक करायचे. त्यानंतर या ठिकाणी रिपोर्टवरती क्लिक करायचे. रिपोर्टवरती क्लिक केलं की तुम्हाला खाली स्क्रोल करायचे. या ठिकाणी तुम्ही सोशल ऑडिट रिपोर्ट यामध्ये तुम्हाला बेनिफिशरी डिटेल्स फॉर्म व्हेरिफिकेशन यावरती सिंपली क्लिक करायचे. यावरती क्लिक केलं की तुम्हाला सर्वात अगोदर तुमचा स्टेट चूज करायचे. त्यानंतर आपल्याला आपलं डिस्ट्रिक्ट चूज करायचे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तालुका चूज करायचे. त्यानंतर तुमचं या ठिकाणी जो काही विलेज असेल ते विलेज चूज करायची. त्यानंतर या ठिकाणी कोणत्या इयरसाठी जर तुम्हाला या ठिकाणी चेक करायचं आहे ते या ठिकाणी इयर चूज करायचं आहे. त्यानंतर खाली या ठिकाणी स्क्रोल करायचं. या ठिकाणी तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हे चूज करायचे. त्यानंतर खाली दिलेला कॅप्चा कोड जो आहे तो कॅप्चा कोड या ठिकाणी फिलअप करायचा आणि सबमिटवरती सिंपली क्लिक करायचे. तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी तुमची जी काही या ठिकाणी लिस्ट असेल ती लिस्ट तुम्हाला या ठिकाणी बेनिफिशरी लिस्ट प्रोव्हाइड होईल. या ठिकाणी तुमचं नाव तुम्हाला सर्च करायचं. त्याचबरोबर तुम्ही एक्सेल शीटमध्ये आणि पीडीएफमध्ये ही लिस्ट जी आहे ती या ठिकाणी डाउनलोड इझिली करू शकणार आहे. अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं जे बेनिफिशरी लिस्ट आहे ती चेक करू शकणार आहात. ठीक आहे मित्रांनो, आता जर तुम्हाला तुमचा फॉर्म सँक्शन झालेला आहे किंवा तुम्ही ऑनलाईन फॉर्म फिलअप केलेला आहे आणि आता तुम्हाला तुमच्या फॉर्मची सध्याची स्थिती जाणून घ्यायची, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, पीएम आवास ग्रामीण ह्या अगोदर सर्च करायचं गुगलवरती. मग आपण जसं सर्च केलं होतं एक नंबरची वेबसाईट ओपन करायची. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, जर तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर जो तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर भेटला होता तो नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. समोर दिलेला कॅप्चा कोड या ठिकाणी एंटर करायचा आहे. त्यानंतर सबमिटवरती क्लिक करायचं. जर तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर नसेल तर आपण मगाशी बेनिफिशरी लिस्ट जशा पद्धतीने बघितली तसं तुमचे बेनिफिशरी लिस्ट सर्च करायचे. त्यामध्ये तुमचं नाव सर्च करायचं आणि या ठिकाणी तुम्हाला तो जो नंबर आहे तो या ठिकाणी नंबर तुम्हाला प्रोव्हाइड होईल. ठीक आहे, नंबर सर्च करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी सिंपली सबमिटवरती क्लिक करायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुमची संपूर्ण माहिती या ठिकाणी येईल. तुमचे सर्व डिटेल्स या ठिकाणी आलेले असेल. आता लक्षात घ्यायचं आहे, या ठिकाणी जर तुमचं हाऊस स्टॅटस जे आहे या ठिकाणी हाऊस सँक्शन जर असेल तर तुम्हाला हाऊस सँक्शन झालेलं आहे, म्हणजे तुमचं घरकुल मंजूर झालेलं आहे. आणि या ठिकाणी हाऊस सँक्शन ऑर्डर येत नसेल तर तुम्हाला आणखीन घरकुलमध्ये तुम्हाला लाभ भेटलेला नाही याचं गृहीत धरायचं आहे. ठीक आहे, जर या ठिकाणी हाऊस सँक्शन ऑर्डर असेल तर तुमचा हप्ता पडला की नाही बघण्यासाठी काय करायचं, तुम्हाला या ठिकाणी बघू शकता तुम्ही अकाउंट स्टॅटस आहे या ठिकाणी नॉट फ्रीज या असं ऑप्शन या ठिकाणी आलेला आहे. जर या ठिकाणी तुम्हाला व्हेरीफाईड येत असेल तर येईल, तर तुमचं या ठिकाणी तुम्हाला जसं की या ठिकाणी बघू शकता तुम्ही अकाउंट, आता हे घराचं जो पहिला हप्ता आहे तो पडलेला आहे, तो या ठिकाणी अकाउंट स्टॅटसमध्ये व्हेरीफाईड म्हणून आलेलं आहे. पण या ठिकाणी आणखीन पण आलेलं नाही. जर तुमचं असं येत असेल आणि या ठिकाणी आयडेंटिफिकेशन बाय UDIDI अँड इन प्रोसेसिंग टू सेंड याचं जर येत असेल तर तुमचं येत्या आठवड्यामध्ये तुमचं जे आहे ते या ठिकाणी व्हेरिफिकेशन होऊ शकतं. तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं स्टेटस जे आहे ते शो करू शकता. आणि जर तुमचं व्हेरीफाईड येत असेल परंतु या ठिकाणी खाली जर तुम्हाला या ठिकाणी फर्स्ट हप्ता पडलेला डेट वगैरे शो होत नसेल तर तुमची सुद्धा लवकरात लवकर पैसे जे आहेत ते जमा होतील. त्या ठिकाणी बघू शकता यांच्या या ठिकाणी जे घरकुलाचा पहिला हप्ता आहे 15,000चा तो या ठिकाणी पडलेला आहे. त्याच्या या ठिकाणी डेटसुद्धा आलेली आहे 24/7/2025, म्हणजे 2-3 दिवसाखाली या ठिकाणी जी
रक्कम आहे पहिल्या हप्त्याची ती या ठिकाणी वितरित करण्यात आलेली आहे। या ठिकाणी अकाउंट नंबर दिलेला आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण यासाठी तुमचा पहिला हप्ता पडलाय का नाही, तुमचं स्टेटस काय आहे आणि बेनिफिशियरी लिस्ट कशी बघायची आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे। मित्रांनो, आशा करतो तुम्हाला दिलेली सगळी माहिती व्यवस्थित समजली असेल। जर दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल। भेटूया तशाच एका नवीन नॉलेजेबल व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।